पुण्यातील रेव पार्टी प्रकरणी खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर पोलिसांच्या ताब्यात आहेत, तर खेवलकर यांच्या पुण्यातील बंगल्यावर देखील आता पोलिसांनी छापेमारी केली आहे। खेवलकरांच्या पुण्यातील कोल्ड रश हॉस्पिटलमध्येही पोलिसांनी धाड टाकलेली आहे, छापेमारी केलेली आहे। तर पुण्यातील खराडीच्या रेव पार्टीमध्ये एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या अनेक ठिकाणांवर आता पोलिसांनी छापेमारी केलेली आहे। गेल्या काही दिवसामध्ये जे वातावरण सुरू आहे त्या वातावरणानुसार असं काही घडू शकतं याचा अंदाज थोडा मला येत होता की असं होऊ शकतं। कारण काही जण अत्यंत अडचणीमध्ये याच्यामध्ये आहे आणि त्या आता अंतिम टप्प्यामध्ये येण्यास बेतात। ती खरी रेव पार्टी असेल आणि त्या रेव पार्टीमध्ये आमचे जावई जर त्या ठिकाणी गुन्हेगार असतील तर मी त्यांचं समर्थन करणार नाही, पण पोलीस यंत्रणेने या ठिकाणी प्रामाणिकपणे तपास करावा अशी अपेक्षा आहे। रेव पार्टीच्या माध्यमातून समाज व्यवस्था उद्ध्वस्त होते आणि या सगळ्या वातावरणामध्ये खडसेंसारख्या नेत्याच्या जावयाने रेव पार्टीचं आयोजन करणं, त्याच्यात सहभाग घेणं यापेक्षा दुर्दैव दुसरं काही असू शकत नाही। या बाबतीमध्ये काही कुणी गुन्हा करत असेल आणि त्याच्या संदर्भात काही पोलिसांनी कारवाई केली म्हणून लगेच मागच्या एखाद्या प्रकरणाशी त्याला जोडायचं, मला वाटतं हे योग्य नाही आहे। पण तथापि शेवटी जी काय आता माध्यमातून आम्हाला माहिती मिळते वस्तुस्थिती काय ते संबंधित यंत्रणा तपासतील, जर ते दोषी असतील तर कारवाई होईल। कारण या बाबतीमध्ये सुद्धा स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट खुलासा केलेला आहे की हनी ट्रॅपमध्ये असं कोणी नाही आहे। तथापि असं आहे की विरोधकांना आता दुसरा मुद्दा राहिलेला नाही आहे सध्या राज्यामध्ये, ते सातत्याने या विषयावर टीका करत राहतात। दरम्यान या संदर्भात अजित पवारांची देखील प्रतिक्रिया आलेली आहे, पाहूयात। दादा देवळालीला ते प्रकाश सोळंकी नाराज झालेत। ते म्हणतात की 45 वर्ष झाले इथे काय फक्त ओबीसींना आरक्षण आहे का मंत्रिपदासाठी? ते म्हणतात की शरद पवारांपासून मंगळवारी आमची आमदारांची मीटिंग असते त्यावेळेस मी त्यांना विचारेन की काय नक्की आपलं म्हणणं आहे। अरे तो नाही आहे का पुण्यामध्ये रेव पार्टीमध्ये खडसेंचे जावई सापडले हो का? सीपी कायद्याने नियमाने जे काही तिथं घडलेलं आहे त्याचा तपास करतायत आणि जे सापडलेले आहेत त्यांच्यावर रीतसर कारवाई करतायत। त्याच्यामध्ये कुणीच चुकीचं वागायचं नसतं, चुकीचं करायचं नसतं। ठाकरे बंधूंच्या भेटीकडे कसं बघतायत दादा? खूप चांगलं बघतो। 20 वर्षानंतर मातोश्रीवर गेले। ठीक आहे ना, तो त्यांच्या घरातला प्रश्न आहे। आपण का त्यांचे ते स्वतंत्र विचाराचे आहेत। त्यांनी काय करावं, भावाभावांनी तुझा भाऊ आणि तू जर वेगळे 20 वर्ष राहिला नंतर त्यांनी एकत्र आले तर उलट आनंद व्यक्त केला पाहिजे। त्यात वाईट वाटायचं काय कारण आहे? अरे बस ना बाबा, दोन्ही पॉवर एकत्र येण्याची देखील महाराष्ट्र वाट बघतो। 2 मिनिटं आणि काकांच्या पाठोपाठ पुतण्या सोबत येईल असं आता चर्चेनंतर अशी काही चर्चा झाली आज राजकीय काही चर्चा? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।